चला आपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या चिठ्ठ्यांचं अनावरण करतोय. लॉट्स पाडले जात आहेत. बाकीच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आपापल्या सीट्सवर बसायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी बसा. यस बर्थडे बॉय आहे त्यांना विनंती करतोय की पहिल्या 2 मॅच आपणच उचलायचे आहेत. चला बसून घ्या. सर्व मान्यवरांना विनंती आहे. धन्यवाद. आणि चला लाईव्ह आलेला आहेत. लाईव्ह सुद्धा आहे समोर. या ठिकाणी सन्माननीय दमदार आमदार हँड ओव्हर करतात. बर्थडे बॉय यांच्या शुकारे सुपूर्द केलेला आहे. यस कुठे 2 उचला. SD ग्रुप चेंड्रे आणि नागेश्वर आवास. पहिला सामना असणार आहे SD ग्रुप चेंड्रे गोंधळपाडा विरुद्ध नागेश्वर आवास. अभिजित राणे यांचा संघ आहे. दुसरा सामना राजाभाई टायगर्स हेमनगर विरुद्ध बंधू भोईर 11 बोर्ली. दुसरा सामना असणार आहे बंधू भोईर 11 बोर्ली विरुद्ध राजाभाई टायगर्स हेमनगर. तिसरा सामना क्वालिफायर 1 म्हणजे जो आता चालू सामना आहे समा वॉरियर्स आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स त्यांच्यातला क्वालिफायर 1 तिसरा सामना आहे आपला. त्यांच्या अपोजिट संघ आहे जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली. जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली. आणि चौथा सामना उद्याच्या दिवसातील यस क्वालिफायर 2 वर्सेस प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. जो याच्या नंतरचा मॅच आहे तो क्वालिफायर 2 साठी खेळेल. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर वर्सेस क्वालिफायर 2 चौथा सामना असेल. नाही सर्व त्या उद्या पूर्ण संपायचे सगळ्या. पण आहे. 5वा सामना आहे नंतरचा 5वा सामना अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव विरुद्ध फ्रेश बेक हाऊस मानी. अनंत गोंधळी यस NSG खानाव वर्सेस फ्रेश बेक्स मानी. 6वा सामना कोणाचा असेल. सरपंच सविता गोरख कडवे मिळकतखार शंभूराजे वॉरियर कामारले यांचे अपोजिट संघ असेल. शंभूराजे वॉरियर्स कामारले विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे मिळकतखार. त्याच्यानंतर 7वा सामना बॉस फायटर साखर वर्सेस ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. ओके 7वा सामना आहे. आरामात या झोपून. शेवटचा सामना उद्या पहिल्या फेरीतील असेल 16 मधला. यस श्री हरी विठ्ठल जिजा 11 शहाबाज विरुद्ध श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत. शेवटचा सामना असणार आहे नंदुशेठ. आणि सर्व संघांना सूचना आहे की पहिला जो सामना आहे तो बरोबर 12 वाजता सामना आहे. 11चा परफेक्ट रिपोर्टिंग आहे. 12 वाजता स्टार्ट होणार आहे मॅच. लक्षात ठेवायचं 12 नंतर 1 मिनिटांनी सुद्धा चालू होणार नाही. आमचे पंच रेडी असतील, आमचे कॅमेरामॅन रेडी असतील, आम्ही सुद्धा रेडी असू.
तुम्ही सुद्धा तयार राहायचं आहे. बरोबर 12 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की सर्वजण उद्या उन्हाचा तडका किती असू दे लवकरात लवकर आपली हजेरी लावायची आहे या ठिकाणी मैदानामध्ये, कारण नॉकआउटचे सामने असणार आहेत उद्यापासून. सुपर 16चा थरार बघण्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करतोय. उद्या सकाळी बरोबर 12 वाजता स्टार्ट पहिली मॅच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरं. मॅचला होईल सुरुवात. निशांत कडवेच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. बॉल वरती चौकार आलाय. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी मैदानावरती गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव टाकायला सुरुवात केली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. काय आगळा वेगळा शॉट खेळायचा होता. बॉडी बॅलन्स संतुलन बिघडलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन कबरच्या डोक्यावरून खेळायचा होता. मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर गेलेला चेंडू वाईट डिलिव्हरी आली आहे. 5 ही धावसंख्या धावफलकावर. अक्षय कांबळी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. मोठा फटका. टायमिंगचा वापर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. और चौबे के लिए 500 रुपए का कैश प्राइज समा संजय घरत यानी हम देख रहे जरूर यहाँ पर समा वॉरियर्स से लोनारे टीम के दोनों बैटर के लिए अपॉर्चुनिटी है. और जरूर यहाँ पर विकेट के लिए भी मैं कहना चाहूंगा सम्मान्य मुकेश जी बामजी और गौरव जी बामजी साहब की जानिब से हर विकेट के लिए हर कैच के लिए 500 का कैश प्राइज. और इस बार देखिए मिड ऑफ कवर बाउंड्री लाइन के पार तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा. गेंद गई सीमा पार. चौकार. सिलेक्शन काय कमालीचे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला फटका. मनगटाच्या सहाय्याने ताकदीचा वापर केला. यावेळेला स्लोवर प्रकारचा चेंडू. फटका फसलाय. खरंच या फटक्याची गरज होती का. इथून मात्र एक अपील करण्यात आलंय. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. निशांत कडवेच्या मध्ये मी नाबाद आहे हा त्याचा अप्रोच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र प्रतिस्पर्धी संघ सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाने सेलिब्रेशन केलंय. कोणाच्या बाजूने हा निर्णय जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यस एब्सोल्युटली. देखिए सर यहाँ पर खेल ताश का हो या जिंदगी का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो. और जरूर ये बादशाह की तरह लड़ रहे बल्लेबाज हम देख रहे निशांत कडवे. निशु एक शानदार बल्लेबाज और उन्होंने देखा पर कहा कि मैं जरूर यहाँ से आउट हूँ. यहाँ पर स्पोर्ट्समैनशिप दिखा रहे और खुद से ही ऑफिशियल अंपायर का डिसीजन आने से पहले आकाश सर बैक टू द पेविलियन होते हुए. 13 का फूल 17 की माला. झुकेगा नहीं साला. ठोक दे डीजे वाला. बघा इम्रान सर सुरुवात एवढी चांगली झाल्यानंतर विकेट जर गेली ना तर स्वतःवरती तो नाराज नक्की असेल. बॅटच्या वरच्या साईडला लागला. पाठच्या बाजूला जरूर लागला. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागली. इथून मात्र आपण पाहिलं 17 धावसंख्येवरती पहिली विकेट गेली आहे. अक्षय कांबळी महागडा ठरला होता प्रत्येक अँगलने. इथून मात्र tenniscricket.in चं आपल्याला कौतुक करावं लागणार आहे.
सन्मान्य मुकेशजी बामजी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. खेळाडू वृत्तीचं प्रतीक दाखवलं गेलं निशांत कडवेच्या माध्यमातून आणि म्हणूनच त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. हे बघा या वेळेला फटका फसलाय. ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता मात्र फॉलो थ्रूच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 17 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झाले. सुरुवात चांगली झाली आहे. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं हे षटक मैदानाच्या आत. यस आकाश सर, और देखिए अक्षय कांबले की कमबैक यहाँ पर. ओहो, इस बार राज धारवे बल्लेबाजी के लिए मिडॉन की दिशा में खेल दिया. द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई फील्डर है गेंद के नीचे. जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 18 रन. नाही इथून मात्र जे जाणते प्रेक्षक आहेत ना त्यांनी म्हटलं असेल अरे या शॉर्ट बॉल वरती तुम्हाला फटका नाही खेळता आला तर मग कोणत्यावरती खेळाल. मात्र राज धारवे असा खेळाडू आहे ना जो कधीतरी खराब चेंडूवरती मोठे फटके नाही मारत मात्र गोलंदाजात चांगल्या चेंडूवरती तो षटकार खेचू शकतो. ही त्याची ताकद आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 18 धावा. मी इथून मात्र एक स्टेटमेंट मांडेन. फायनल स्कोर मध्ये जो काही स्कोर असेल त्याच्यात निशांत बाद झाल्यामुळे कमीत कमी 10 ते 15 धावा कमी होतील या तीळ मात्र शंका नाहीये. यस समा वॉरियर्स लोनारे यहाँ पर देखिए बल्लेबाजी करते हुए जिस तरह से स्टार्टअप दिया था, शुरुआत की थी, इसलिए तो अक्सर हम कहते हैं ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम किया नहीं जाता. 1000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर निशांत कड़वे को स्पोर्ट्समैनशिप दिखाने की वजह से सम्माननीय हम देख रहे मुकेश जी बामजी सब इनकी जानिब से दिया गया है. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए यहाँ पर गेंदबाज मैन फ्रॉम तलेखार स्वप्निल काटकर गेंदबाजी के लिए दावत दी है. गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे सैंडी वाटर स्पोर्ट्स साकर टीम की जानिब से, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज है राज धारवे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय स्वप्नील काटकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. तळेखार या विभागातील खेळाडू आहे. तळेखार मुरुड या तालुक्याला तो बिलॉंग करतो. आता मात्र तलवार क्रीडांगणावरती सज्ज झालाय. अलिबागच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या तालुक्याला प्रेझेंट करत असताना इथे मात्र आपण पाहतो पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याची नामी संधी होती. जर डायरेक्ट हिट झाला असताना तर फलंदाज कुठेही स्टंपच्या त्या फ्रेम मध्येच नव्हता. हे कटू सत्य मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बघा व्यासपीठावरती आज सर्व रती महारथी यांची मांदियाळी आली. कोणीतरी राजकीय पटलावरती कार्यरत आहे, कोणीतरी समाज क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, कोणी वैद्यकीय क्षेत्रावरती कार्यरत आहे, कोणीतरी माजी क्रिकेटपटू आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचं दुसरं पर्व आणि याच्यावरती आम्हा सर्वांना आहे गर्व. अर्थातच अद्भुत अविश्वसनीय क्रिकेटची स्पर्धा. 3 तालुक्यातील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ मिळवून देणार ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. इथे मात्र कव्हरच्या दिशेने बॅकफुटवरील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचा ॲटिट्यूड, त्याचा आविर्भाव, तुम्हाला फक्त एकच धाव आम्ही देऊ असं काहीसं सांगणार आहे. स्वप्नील काटकरचं कौतुक करूया. धावांची काटछाट केली आहे आणि त्याचमुळे का होईना प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकावरती 20 धावा जमा झाल्यात. 20 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर स्वप्निल काटकर गेंदबाजी के लिए है और फिर से एक बार राज धारवे एक छोटे कद के खिलाड़ी है पर बड़ी फाइट देते. इस बार देखिए शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास किया था. इस 1 रन के साथ स्कोर में स्ट्राइक रोटेट करते हुए आकाश सर स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 21 रन. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. निशांत कडवेंनी जी सुरुवात दिली होती, जो मोमेंटम केला होता, त्याच्यामुळे आता मात्र त्याच्या विरोधी फटकेबाजी चालू आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा आल्यात. हे कटू सत्य मैदानाच्या आत. स्वप्नील काटकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. इथून मात्र मिडल ऑफ द बॅट सूरज पाटीलची बॅट बोलते आहे. चेंडू जाईल वाइडेस्ट लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार बैटर
सूरज पाटिल, और इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे, थोड़ा सा दबाव प्रेशर, क्योंकि इसकी पहली की गेंद के ऊपर अकसर छक्का आया था. नाही, निश्चित रूपाने सूरज पाटील सारखा फलंदाज जर मैदानावरती असेल तर आपल्याला वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागते, लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव करावा लागतो आणि सूरजने सुद्धा आपला दमखम दाखवलाय. लेदर क्रिकेटमध्ये जसा ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला सोडायचा हा रूल असतो, लेव्हल लेफ्ट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा पुनश्च हरिओम म्हटलं, पुन्हा एकदा बॉल सोडला, मात्र यावेळेला वेगावरती स्वार झाला होता. चेंडूचा टप्पा अचूक होता, किंबहुना सूरज थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. 28 धावा धावफलकावरती दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. स्वप्नील काटकरचं कौतुक करूया. षटकार आल्यानंतर सुद्धा घाबरला नाही, बिथरला नाही. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवरती हल्लाबोल केला. इथे काय घडलंय? धावचित करण्याची नामी संधी होती जरूर, मात्र संधी हुकली आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. इथून मात्र समाप्तीच्या दिशेने वाटचाल करेल. 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 28 धावा, एक फलंदाज बाद. इम्राजी पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 धावा आलेत. 28 रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर. और जरूर यहाँ पर देखिए जिनका आज जन्मदिन है, और वो जन्मदिन के सम्मान्य राजू जी सालू के साहब इनकी जानिब से 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. और जरूर मैं कहना चाहूंगा कि यहाँ पर सम्मान्य राजू जी सालू के साहब इनकी जानिब से हर छक्के के लिए 1000 रुपए, और सलग 5 गेंदों में अगर 5 छक्के लगाते हैं तो 21,000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा. बर्थडे और हर बोल्ड के लिए अगर खंबा उखाड़ते हैं, बोल्ड आउट करते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज. पर 5 गेंदों में 5 छक्के लगाएंगे ना तो जरूर ये 21,000 की लॉटरी होगी. बर्थडे जिनका आज जन्मदिन है, इस शुभ जन्मदिन के अवसर पर उन्होंने 5 छक्कों पर 5 छक्के लगाने वाले 21,000 का कैश प्राइज होगा. 28 रन स्कोर कार्ड पर. और स्टंप बोल्ड आउट करते हैं लगातार की 3 गेंदों पर 3 स्टंप बोल्ड आउट करते हैं तो 50,000 रुपए का कैश प्राइज है. इनामी राशि यहां पर जरूर इस मैच में होती हुई हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा. तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. डटकर करना मुकाबला, तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा. और जरूर 3 गेंदों में अगर 3 विकेट प्राप्त करते हैं बोल्ड आउट तो जरूर यहां पर रिव्यू लिया जा रहा है. इम्रानजी, आपण जर पाहिलं ना तर वाढदिवस तर राजू साळुंके साहेबांचा आहे, मात्र गिफ्ट ते अर्थातच गुणी खेळाडूंना देणार आहेत. काय कमालीची पारितोषिके लगावली गेलीत. पारितोषिके पुन्हा एकदा रिपीट करूयात. येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. येणारा प्रत्येक बोल्ड अर्थात स्टंप बोल्ड जर केला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. लगातार 5 षटकार जर खेचले गेले तर 21,000 रुपये, आणि जर लगातार 3 विकेट्स क्लीन बोल्ड स्वरूपातील केल्या, हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 50,000 रुपयांचं कॅश प्राइज दिला जाणार आहे. फलंदाज पुढे सरसावला होता. वाईड आहे की नाही याची चर्चा होती. फेअर डिलिव्हरी पंचाने इथून मात्र कळवली आहे. और इसीलिए तो कहते हैं ना सर, वो खजाना ही क्या जिसमें चाबी ना हो, वो खजाना ही क्या जिसमें चाबी ना हो, वो गुलशन ही क्या जिसमें माली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या जिसमें कद्रदानों के लिए ताली ना हो. सभी कद्रदानों का यहाँ पर तालियां बजाकर स्वागत किया जाए. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 एक शानदार आयोजन, पर्व दूसरा. उडीयत मैदानावरती जिथून आता मात्र बॅटिंग करणारा संघ अर्थात समा वॉरियर्स लोणारे या संघाचा रिव्ह्यू जो आहे इथून मात्र समाप्त झालाय. 50-50 ओव्हरची या ठिकाणी मात्र घोषणा केली आहे. पंच या ठिकाणी सांगतात की चॅलेंज ओव्हरला होईल सुरुवात. स्ट्राइक एंड वरती सर्वेज गावचा राज धारवे मैदानाच्या आत चेंडू हवेत आहे. आमचे कॅमेरामॅन धुंडुरा साजण्यासारखे शोधतायत. वॉट अ कॅच. अक्षय कांबळी नाव आहे त्या गोलंदाजाचं, ज्यांनी आपला फॉलो थ्रो एक्सटेंड केला. जवळजवळ 30 यार्ड घेऱ्यापर्यंत धावला आणि तदनंतर मात्र फलंदाजाला तंबूची वाट साफ केली.
और विकेट के लिए यहाँ पर मुकेश जी बामजी साहब इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज और विकेट प्राप्त किया है खुद कॉटन बॉल। कैच के लिए भी 500 रुपए और विकेट के लिए भी 500 रुपए। गेंदबाज है अक्षय कामली, खिलाड़ियों के खिलाड़ी। 28 धावा धाफलकावरती लागल्या, 2 फलंदाज बाद झालेत 50-50 ओव्हर मध्ये। पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आहे। दबाव इथून मात्र समा वॉरियर्स लोणारे संघाकडे असेल, कारण 5 बॉल मध्ये 10 धावा केल्या तर ठीक, नाही केल्या तर टोटल स्कोर मधून 5 धावा मायनस होऊ शकतील। यावेळेला काय घडलंय, फलंदाजासोबत विकेट कीपर सुद्धा बीट झालाय। इथून मात्र धाव जरूर मिळणार आहे। 29 ऑन स्कोर बोर्ड। तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। सूरज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळणार आहे। सूरजच्या बॅट मधून एक षटकार जरूर आपण पाहिला। हाच तो सूरज आहे ज्याने या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलं होतं। फलंदाजी करत असताना 12 धावा, गोलंदाजी करत असताना केवळ 1 धाव खर्च करत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला। ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याने दाखवलाय जरूर, मात्र हीच ती वेळ आहे जिथे त्याला आता मात्र सिद्ध करावं लागेल की तो मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, ज्याने अनेक वेळेला हे करून दाखवलंय। मात्र वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा खूप खास आहे। जरूर देखिए यहाँ पर जिस तरह से यहाँ पर मैच ऑन है, सम्मानीय ओमकार लाइट्स अनूप जी शेठ पाटिल इनकी जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए 1000 रुपए जरूर यहाँ पर प्राप्त होगा और विकेट के हैट्रिक के लिए भी 1000 रुपए का कैश प्राइज है। दोनों टीम के लिए ये कैश प्राइज ऑन है। बघा पुन्हा एकदा सूरजने अपेक्षा केली होती की हा बॉल वाईड दिला जावा, मात्र योग्य टप्प्यावरती चेंडू गेला। इट्स अ फेअर डिलिव्हरी। रिव्ह्यूचं महत्व आता त्यांना कळणार आहे जिथे हातामध्ये रिव्ह्यू नसेल। इथे मात्र अचूक टप्प्यावरती मारा। अक्षय कांबळीच्या गोलंदाजीचं कौतुक करूया। भले त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च करू देत, संघ कर्णधाराचं इथून कौतुक करूया, ते म्हणजे अर्थातच सँडी वॉटर सप्लायर साखर संघ। मृणाल वर्सोलकरचं कौतुक करूयात। आपल्या बेसिक्स वरती ते स्टिक राहिले, अडून राहिले की आपण आपल्या गोलंदाजांना बॅक करूयात। सपोर्ट फार गरजेचा आहे। फटका फसलाय, चेंडू हवेत आहे। तिसरा फलंदाज 29 धावसंख्येवरती बाद होईल। किनारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो, किनारे बदल जाएंगे। जरूर ताश की पत्तों की तरह यहाँ पर टीम समा वॉरियर्स लोनारे बिखरती हुई, पर उनके संघ मालक अभी भी खुश है। समा संजय घरत साहब इनकी जानिब से हर छक्के के लिए 1000 रुपए और चौवे के लिए 500 रुपए, पर यह विकेट प्राप्त किए ना उसके लिए भी सम्मानीय मुकेश जी बामजी साहब इनकी जानिब से कैच के लिए और विकेट के लिए 500 का कैश प्राइज अक्षय कामली के लिए। बघा 29 धावा धावफलकावरती लागल्या। 3 फलंदाज इथून बाद झालेले आपण पाहतोय। 50-50 ची रिक्वायरमेंट बघायला गेलो तर 5 बॉलवरती केवळ 1 धाव आली आहे। आता एका बॉलवरती 9 धावांची आवश्यकता आहे। ISPL सारखा नियम नाहीये की आपल्याला 9वा मिळेल, मात्र ISPL चे खेळाडू 10 तारखेला या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जिथे करण अंबाला असेल, कृष्णा सातपुते असतील, अगदी त्याच वेळेला बेस्ट ऑफ रायगड मध्ये योगेश पेंडकर पाहायला मिळणार आहे, अमित नाईक पाहायला मिळणार आहे, किरण पवार पाहायला मिळणार आहे। रती महारथी यांची मांदियाळी या तलवार क्रीडांगणावरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। अलिबागकर रायगडकर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतील। टेनिस क्रिकेटचे व्ह्यूअर्सचे सर्व रेकॉर्ड्स तुटतील अशी आपण इथून मात्र अपेक्षा करूयात। मैदानावरती काय घडलंय हा नुसता डॉट नाहीये, तर हा म्हणजे समा वॉरियर्स लोणारे संघाच्या जखमेवरती मीठ चोळणारा हा डॉट आहे, कारण इथून 5 धावा टोटल स्कोर मधून मायनस होणार आहेत। धावफलकावरती आपण पाहिलं तर 29 होत्या, वजा 5 करूयात, इथून मात्र 24 धावसंख्या धावफलकावरती लागेल। बघा शाळेमध्ये गेलो होतो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। हे तिसरं षटक तुम्हाला वजाबाकी शिकवतं आणि बेरीज सुद्धा शिकवतं। स्क्रीनवरती आपल्याला काय पाहायला मिळतंय, सन्माननीय संदीपजी परदेशी साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही मॅन ऑफ द टुर्नामेंटची रॉयल इनफील्ड बुलेट पाहायला मिळणार आहे। जो संघ विजेतेपद प्राप्त करेल त्यांच्या खेळाडूंना पण पारितोषिक आणि संघ मालकाला सुद्धा डबल धमाका, अर्थातच महिंद्रा कंपनीची थार सुद्धा पाहायला मिळणार आहे। जरूर देखिए, फिर से एक बार मैं कहना चाहूंगा ओमकार लाइट्स के सम्मानीय अतुल जी, अनूप जी,
पाटिल की जानिब से इस ओवर के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। इसीलिए तो कहते हैं ना किसी से मांगा है ना किसी के पैर पकड़े हैं, ना किसी से मांगा है ना किसी के पैर पकड़े हैं। अजी ना किसी से मांगा है ना किसी के पैर पकड़े हैं। एक नंबर पर मेहनत है और दूसरे नंबर पर इरादे तगड़े हैं। और क्या गेंदबाजी की है अक्षय कामली, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिसे कहा जाता है। और कमाल की गेंदबाजी, स्कोर रुका हुआ 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। यहाँ पर एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध, कमाल की गेंदबाजी। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए भावेश चंदन है, साने गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय मंदार जरूर आहे, फटका तितकासा बॅट वरती चांगल्या पद्धतीने येऊ शकलेला नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राइक एंड वरती येणारा फलंदाज प्राइड ऑफ थेरोंडा अर्थात जयेंद्र बलकवडे, ज्याने 10 बॉल मध्ये केलेली 45 धावसंख्येची खेळी अजूनही आपल्याला आठवते. पहिला सामना भलेही पराभूत झाले असतील तरी सुद्धा आपण पाहिलं ना तर त्याच्या इनिंगसाठी पारितोषिके आली होती. त्याने कामगिरी ही प्रत्येकाच्या लक्षात राहावी अशा पद्धतीने केली होती. और सर स्कोर कार्ड पर स्कोर तुरंत ध्यान दिया जाए तो 25 रन यानी शिवम दुबे, अंजुम खान भाभी के हीरो, जर्सी नंबर 25 शिवम दुबे, जिस तरह से पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा स्कोर कार्ड पर आते हुए 25 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर चौथा और प्रगति पर एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. उडीत मैदानावरती जयेंद्रसाठी ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी या बॉलला वाईडची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड होणार आहे. 26 ऑन स्कोर बोर्ड. झालं गेलं विसरून जा, फॉरगेटिंग इज अन आर्ट. भुला के डर को चलक कर. आता मात्र समा वॉरियर्स लोणारे संघाला कमबॅक करावं लागणार आहे. सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाने जी मक्तेदारी, ज्या पद्धतीचं वर्चस्व, दबाव प्रतिस्पर्धी संघावरती टाकलंय ना ते विसरून आता मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बघा आपल्या स्क्रीनवरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधील स्पेशल एलिमेंट संघ मालकाला मिळणारी थार, ती सुद्धा टॉप मॉडेलची. आपल्या आमदार साहेबांचं सगळं काम ना टॉपचं असतं आणि म्हणूनच का होईना ही टॉप मॉडेलची कार या ठिकाणी दिली जाणार आहे, ज्याची प्राइस आपण पाहिली तर 17 लाख प्लस आहे. ही इंटरनेटवरून आलेली माहिती आहे. ऍक्च्युअल कारची प्राइस, त्याच्यामध्ये लागणारे नवीन ॲक्सेसरीज, याच्यामुळे ही कारची किंमत अधिकची जास्तीची आहे हे विसरून चालणार नाहीये. उडीत मैदानावरती जिथे पुन्हा एकदा भावेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वरती जयेंद्र बलकवडे जो प्रयत्न करणार आहे, स्वतःचा थोडासा वेळ घेईल. उरलेल्या 11 चेंडूंवरती त्याला माहिती आहे अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर 4 ते 5 मोठे फटके आले तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या असू शकते आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. तो फिर से एक बार भावेश चंद्र गेंदबाजी करेंगे. ओहो, इस बार देखिए बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लाउड अपील किया पर उस अपील को ऑफिशियल अंपायर नकारते हुए, क्योंकि यहाँ पर 30 तरार गेंद डाली थी, बल्लेबाज को चकमा दिया, गेंद सीधा डॉट चाहते भी मृणाल वर्सोलकर. उन्हें पता है एक रिव्यू किस तरह का अगर मिस होता है तो उन्होंने कॉन्फिडेंस दिखाया. बल्लेबाज जरूर यहाँ पर स्क्रीन पर हम देख रहे सेफ है, जरूर यहाँ पर अच्छा डिसीजन. मृणाल वर्सोलकर 360 डिग्री के बेताज खिलाड़ी, 24 कैरेट सोना है ये खिलाड़ी. बघा अपील जोरदार केलं गेलं होतं. गोलंदाजाला वाटलं की रिफ्लेक्शनमुळे अर्थातच आपण जर पाहिलं ना तर कदाचित आउट आहे की काय, मात्र यावेळेला आउट नव्हता हे स्पष्ट चित्र मैदानाच्या आत आपण अनुभवलंय. यावेळेला पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी. भावेशने आज आपल्या नावाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाला चंदन लावायला सुरुवात केली आहे. काय कमालीची कामगिरी केली आहे. भावेश चंदन हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. सानेगाव या गावातून येतो, अगदी छोट्याशा या गावातून येत असताना अलिबागच्या या क्रीडा नगरीमध्ये आज त्याने मैदान दुमदुमलंय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. वेगवान तेज तर्रार मारा त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळालाय. इथे मात्र काय घडलंय, फलंदाज पुढे सरसावला मात्र बॉल बीमर आहे आणि त्याचमुळे का होईना वैविध्यता करण्याच्या चक्करमध्ये कुठेतरी आपले निर्णय अंगलटी येतात. ते चित्र मैदानाच्या आत. नो बॉल आलाय,
प्लस फ्री हिट साठीचा चेंडू असणार आहे, म्हणजे एक्स्ट्राची धाव, मोमेंटम शिफ्ट झाला, वेळ वाया गेला, प्रतिस्पर्धी संघासाठी हा टर्निंग पॉइंट ठरणार का याची चर्चा नक्की जारी होईल. यस, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. बघा फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा फटका फसलाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील. जर फ्री हिट वरती सुद्धा मोठा फटका येत नाही ना, तर पुन्हा मी कौतुक करेन गोलंदाज भावेश चंदनेचं. एखादी चुकी झाली हरकत नाहीये, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये वैविध्यता दाखवण्याच्या चक्करमध्ये कुठेतरी प्रयत्न फसतो. मात्र अशा वेळेला केलेली चूक सुधारून पुन्हा नव्याने रणनीतीने चांगली गोलंदाजी करणं हा एक क्रिकेटचा पार्ट आहे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट कमबॅक म्हटलं जातं, ते उगाचच नाही. 29 धावा दाफलकावरती 4थं षटक प्रगती पथावर आहे. फिर से एक बार भावेश चंद्र गेंदबाजी करेंगे. जयेंद्र बलकावड़े एक शानदार खिलाड़ी, और इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, मिड ऑन में खेल दिया है. भाग मिल्का भाग, जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल किया. आवश्यकता है आकाश सर, क्योंकि यहाँ पर डू एंड डाई. अगर मैच जीतते हैं तो अगला मौका जरूर यहाँ पर प्राप्त होगा. और यहाँ पर ये दोनों बल्लेबाज जानते हुए 2 रन प्राप्त किए समा वॉरियर्स लोनारे टीम की जानिब से. स्कोर कार्ड पर 31 रन. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जयेंद्र बलकवडे आणि मंदार मात्र ही अनुभवी जोडी आहे. मात्र समा वॉरियर्स लोणारी संघाला इथून जर कमबॅक करायचं असेल तर या जोडगोळीला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. काळाची गरज आहे. काळाची गरज असताना यावेळेला मात्र जयेंद्रच्या बॅटमधून आलेला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने तैनात, कोणतीही चुकी नाही. अक्षय त्या ठिकाणी तैनात. अक्षय हे तो मुमकिन है फलंदाज बाद. सम्माननीय मुखर्जी मामजी सर इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज, और कैच लेने वाले के लिए भी 500 रुपए का कैश प्राइज. टोटल 500 दोनों खिलाड़ियों को यहाँ पर प्राप्त होगा. इसीलिए तो कहते हैं ना, सब्र रख, मेहनत अभी जारी है. वक्त एक दिन आकर खुद बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी है. तो जरूर यहाँ पर बारी बारी सबकी बारी पर यहाँ पर मौका लेना होगा. बल्लेबाज न्यू मैदान पर. बघा वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. प्रत्येकाने आपलं आयुष्य मस्त जगून घ्या मित्रांनो. स्वतः मस्त जगा, दुसऱ्यांना नेहमी मदत करा. कारण तुम्ही वर घेऊन जाताना काहीच घेऊन जाणार नाहीयेत. कारण मृत्यूनंतर 1 मिनिट सुद्धा आपलं नाव उरत नाही. कारण लोक विचारतात बॉडी कुठे आहे, नावाचं रूपांतर बॉडीमध्ये होते. त्यामुळे मस्त जगून घ्या मित्रांनो. तुमची व्हॅल्यू तुम्ही जगत असतानाची आहे, तदनंतरची नाही. त्यामुळे नेहमी मदत करत राहा, एकमेकांचं सहकार्य करा आणि एकमेकांसोबत प्रेम वाटा. आणि हीच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीची खूप मोठी देणगी असेल. यस, लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा. मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा. रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़दास छाछड़ नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा. तो यहाँ पर संघर्ष करना है, पढ़ाई करना है बच्चों को, और फिर मार्च के पेपर में आप पास होगे. पर ये क्रिकेट का मैदान है, और इस क्रिकेट के मैदान पर अगर संघर्ष करना है तो रनों को प्राप्त करना होगा. जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है. ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. जीवनदान यहाँ पर रक्तदान करो, कन्यादान करो, पर जीवनदान मत करो. आकाश सर, बघा इथून स्ट्राइक रोटेट करायला हरकत नव्हती. मंदार आपण पाहिला तितकासा फॉर्म मध्ये नाहीये. ऋषभ इनफॉर्म बॅट्समन आहे, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय. मात्र मंदारने ठरवलं की मीच खेळणार. आता खेळणार म्हटल्यावरती त्याच्यावरती अधिकची जबाबदारी आहे. या जबाबदारीची पूर्तता करत असताना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याने याच्या आधी बरेच वर्ष करून दाखवलंय. बघा पुन्हा एकदा फटका फसलाय. धावचित करण्याची नामी संधी जरूर होती,
मात्र इथून ही धाव मिळाली आहे. लेग बाय स्वरूपातील धाव. ऋषभ शिळदनकर नवीन फलंदाज, सासवणे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद. आकाश सर मुंबई से यहाँ पर टूर्नामेंट देख रहे हैं और विनायक घाक उनका नाम है. दिलेला प्रत्येक शब्द नित्यमानाने पाळतो. आपल्या अलिबाग मध्ये फक्त महेंद्र शेठचा शिक्का चालतो. ऐसे सम्मान्य विनायक जी घाक सर से मैसेज आया है लगातार कि 3 गेंदों पर 3 छक्के लगाते तो 500 रुपए और हैट्रिक लगाते तो 500 रुपए. निष्कर्ष क्लासेस के विनायक जी घाक, इनकी जानिब से क्रिश हैट्रिक लगाते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज है. वैर मैदानावरती जिथे क्रिश पाटील गोलंदाजीच्या मोर्चावर. इथून मात्र टप्पा पडल्यावरती चेंडूने काटा बदललाय. तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय. डॉट बॉल आलाय. सन्मान्य संदीपजी परदेशी साहेब यांनी इम्रानजी बुखारी यांच्या समालोचनाला सन्मानित करत 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलाय. धन्यवाद. थैंक यू सो मच. जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. इस बार देखिए ऑप्शन के काफी बाहर गेंदबाज क्रिश पाटिल. हैट्रिक के लिए 1000 रुपए का कैश प्राइज विनायक जी घाक सर इनकी जानिब से. पर इस बार कुछ अलग करने का प्रयास. इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या, जिन्होंने 33 कोटी को चूना लगाकर भाग गई. ऐसी नताशा भाभी जर्सी नंबर 33. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. केवळ 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. समा वॉरियर्स लोणारे संघासाठी हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. ऋषभच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वप्नील त्या ठिकाणी उपलब्ध होता, ज्याच्याकडनं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. 34 धावा दाफलकावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. लो स्कोरिंगची मॅच मैदानावरती आगाज करताना पाहायला मिळते. एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघ, दुसऱ्या बाजूला समा वॉरियर्स लोणारे संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक प्रगती पथावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं आता मात्र इथून बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. आणि या प्रयत्नाच्या चक्कर मध्ये इथे काय घडलंय, काय बिघडलंय, चित्त थरार, नाट्यमय रूपांतर. जिथे एकही धाव नव्हती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नशीब सुद्धा धाडसी माणसांची साथ देतो हेच पाहायला मिळालं. 36 ऑन स्कोर बोर्ड. यस, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और यहाँ पर साथ दिया है 36 रन स्कोर कार्ड पर जरूर मुकम्मल होते हुए. तत्पूर्वी विनंती असेल एबी ग्रुप अलिबाग वर्सेस आरव 11 बामनसुरे दोन्ही संघाचे संघ टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. सन्मान्य मुकेशजी बामजी यांचा सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघ आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मंदारचा हा प्रयत्न फसलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट झालाय. तिसरी धाव होणार नाही हे मंदारला माहिती आहे, त्यामुळे 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना समा वॉरियर्स लोणारे संघाने कसं बस का होईना पडझडत स्वतःला सावरत 38 धावा जमा केल्यात. उत्तरार्धाच्या खेळामध्ये सँडी वॉटर स्पोर्ट संघाला 39 धावांचं लक्ष्य असणार आहे. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये. कौतुकास पात्र ही क्रिकेटची स्पर्धा. डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा. नजर मारा ग्राउंडवरती, मैदानावरती प्रत्येक स्टँड आपण पाहिला ना, रसिक मायबा प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला आपण पाहतोय. जरूर यहाँ पर देखिए 30 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच यहाँ पर देखते हुए एबी ग्रुप अलीबाग वर्सेस आरव 11 बामनसुरे. बोथ कीप टीम के कैप्टन से गुजारिश है कि टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध और यह आयोजन कार्य सम्राट सन्मान्य महेंद्र शेठ दलवी के माध्यम से आयोजित किया गया है. सभी प्रश्न अनेक, उत्तर फक्त एकच, महेंद्र शेठ और उनके माध्यम से एक शानदार आयोजन हम देख रहे हैं. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 2. यहाँ पर आरव 11 बामनसुरे के कप्तान निखिल सर आ चुके हैं. गुजारिश है एबी ग्रुप अलीबाग पंकज जाधव बूम बूम माटिया टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. आपण जर पाहिलं ना तर
दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांची ही दुसरी टर्म आहे आमदारकीची आणि त्यांच्या माध्यमातून काय कमालीची खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना कामगिरी झाली आहे. म्हणजे अद्ययावत डायलिसिस केंद्राची स्थापना करण्यात आली डिसेंबर 2024 मध्ये. जिथे आपण पाहिलं तर महिन्याला एकूण 618 डायलिसिसचे सत्र होतात. अतिरिक्त 5 मशीनच्या वाढीमुळे अधिक रुग्णांना तिथे सेवेचा लाभ होणार आहे. जेटी बंदीर विकासाची कामं जिथे 252 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. उद्योग आणि पर्यटकांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं ना तर पर्यटनच्या माध्यमातून रोजगार वाढावा यासाठीचा सुद्धा प्रयत्न करण्यात आले. आणि मग त्याच निमित्ताने रस्ते दुरुस्तीकरण आणि रस्ते बांधणी याच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी आपण पाहिली. अगदी त्याच वेळेला सांबरकुंड पाट बांधाऱ्याचे प्रश्न सोडवले गेले. उमटे धरणाच्या डागडुजीसाठी पाणी पुरवठा करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवले गेले. बचत गट आणि महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि खूप कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आपण पाहतोय. आणि त्याचमुळे का होईना 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा दणदणीत विजय झाला आणि ज्यामध्ये 1,13,599 इतक्या मताधिक्याने त्यांचं विजेतेपद मिळालं. आकाश, या ठिकाणी आपण टॉसकडे वळतोय. आजच्या दिवसातील हा शेवटला सामना असणार आहे. एका बाजूला माझ्या समवेत एबी ग्रुप अलिबाग या संघाचे कॅप्टन पंकज जाधव आहेत, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अर्थातच अरव 11 बामणसुरे या दोन संघादरम्यान ही लढत असणार आहे. आणि आता पाहणार आहोत की दोन्ही संघांमध्ये टॉस कोणाच्या बाजूने जातोय आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सन्मान्य सौ जितेश्री पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोणाचा कॉल असेल? कॉल एबी ग्रुप अलिबाग या संघाचा असेल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच अर्थातच अरव 11 बामणसोरे संघ. आपला प्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. अर्थात आपल्याकडे वेळ फार कमी आहे तरी देखील शेवटला प्रश्न असेल की आता तुझ्या खेळाडूंना काय संदेश देशील, कारण ही मॅच तुम्हाला करो या मरो अशा स्थितीमध्ये आहे, तर खेळाडूंना काय संदेश देशील? जे इन असतील त्याने तर परफॉर्मन्स चांगलाच करायचा आहे, कारण ही मॅच जिंकलो तरच पुढे चान्स आहे. धन्यवाद. या ठिकाणी न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अरव 11 बामणसोरे ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थैंक यू सो मच. और देखिए जिनके माध्यम से अक्सर इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज रॉयल इनफील्ड बुलेट दी गई, वो सम्मानीय आदरणीय संदीप जी परदेसी साहब, इनकी जानिब से 2 ओवर में अगर ये मैच जिताते हैं बल्लेबाजी करने वाली टीम तो उन्हें 10,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. अगर गेंदबाजी करने वाली टीम 5 ओवर में ये जो टारगेट है वो अगर डिपेंड करते या फिर ऑल आउट करते तो उनके लिए 20,000 रुपए का कैश प्राइज सन्मानीय संदीप जी परदेसी सर इनके माध्यम से. नाही, याला म्हणतात क्रिकेटचे निस्सीम चाहते. कौतुक करावं लागणार आहे साहेबांचं. सन्मान्य राजू साहेब साळंके साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे. इथून मात्र चुकीमध्ये दुरुस्त करूयात. 2 ओव्हरमध्ये या धावा जर पूर्ण केल्या तर सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेब यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल आणि जर या धावा रोखल्या गेल्या तर तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेब 5 षटकांमध्ये ऑल आउट करायचं आहे हे टार्गेट आहे. येस, डिफेंड करत असताना ऑल आउट करायचं आहे अशा पद्धतीचं टार्गेट आहे. क्रिकेटवरती त्यांचा निस्सीम प्रेम. आज त्यांचा वाढदिवस त्यांचा जरी असला ना तर गुणी खेळाडूंना ते पारितोषिके लावतायत, त्यांना रिटर्न गिफ्ट देत आहेत. यस, इसीलिए तो मैं कहना चाहूंगा ना राजू शेठ सालुके सर, लम्हा लम्हा आपका इस मैच में मैं कहना चाहूंगा आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका. हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में पर खुदा करे पूरा जहान हो आपका. विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. सन्मान्य राजू शेठ सालुंके साहब फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज केदार बिरजे 360 डिग्री के खिलाड़ी मृणाल वर्सोलकर पहली गेंद डॉट कराते हुए गेंदबाज केदार बिरजे. नाही, मृणाल वर्सोलकरचा एक खेमा पक्का असतो की तो ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने ना स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळत तो फटके खेळणार. पहिला बॉल वरती त्याने म्हटलं की हरकत नाहीये, बॉडी बॅलन्स थोडासा बिघडला, फटका तितकासा चांगला कनेक्ट होत नाहीये, मात्र स्वतःला वेळ दिलाय. केदार बिर्जेचं कौतुक करूयात. या वेळेला कनेक्शन आपण पाहिलं तर चांगलं झालंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संपूर्ण समर्पण षटकार.
बघा डीजे मास्टरने सुद्धा ना मृणाल वर्सोलकरसाठी हे गाणं वाजवलं. कोळी लोकांसाठी आणि कोळी बांधव आणि अगदी मृणाल वर्सोलकर काय कमालीची फटकेबाजी करतोय. देवावरती त्याची श्रद्धा आहे, स्वतःवरती आत्मविश्वास आहे आणि मैदानावरती कधी स्क्वेअर लेगला, कधी तर कव्हरच्या दिशेने, कधी सरळ बॅटने, कधी रिव्हर्स स्वीपने फटकेबाजी करतोय. रसिक मायबाप प्रेक्षक बघा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, केदार बिर्जेने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. लो स्कोरिंगची मॅच आहे इम्रानजी. अशा वेळेला एखादी अर्ली विकेट या मॅच मध्ये कमबॅक देऊ शकेल. जे पारितोषिक सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेबांनी लावलंय की जर आपण ऑल आउट केलात तर आपल्याला तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. और अगर 2 ओवर में ये मैच को जीत आते हैं तो 10,000 रुपए का कैश प्राइज. इस बार 360 डिग्री मृणाल वर्सोलकर लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार. यह है वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड चौकार. पहिला फटका मी पाहिला ज्याच्यावरती त्याचा बॉडी बॅलन्स गेलेला नाहीये. 2 पायांवरती कव्हरच्या दिशेने अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने फटका खेळला. या आधीचे 3ही फटके बघा ज्याच्यामध्ये बॉडी वेट ट्रान्सफर केला, कधी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचला, कधी रिव्हर्स स्वीप खेळला. यावेळेचा लॉंग लेगच्या दिशेने गेलेला तो चौकार ज्याच्यामध्ये संपूर्ण समर्पण आहे. कौतुक करावं लागेल इथून मात्र मृणाल वर्सोलकरच्या धाडसी खेळीचं, नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं सुद्धा. षटक क्रमांक 1 समाप्त. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र आपण पाहिलं 39 धावांचं टार्गेट आहे. तर येणारे आपण पाहिलं तर 24 बॉल्स आणि जिंकण्यासाठी बॉल टू रन्स अर्थातच 24 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा आठवण करून देऊयात. या ओव्हरमध्ये जर मॅच संपवली तर सन्मान्य राजू शेठ साळुंके यांच्याकडनं 10,000 रुपयांचा कॅश प्राइज लागू आहे. चेक. मनसे पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय रुपेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शब्दसंबंधांनी मी स्वागत करतोय. अलिबाग पोलीस स्टेशनचे PI साळेसाहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी शब्दसंबंधांनी स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं इथे शब्दसंबंधांनी हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस आकाश सर, देखिए क्या खचाखच भरे हुए स्टेडियम और ये यहाँ पर सभी दर्शक tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट का मजा ले रहे हैं. सभी दर्शकों का मैं फिर से एक बार तहे दिल से स्वागत करूंगा. एक शानदार आयोजन और नियोजन वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. गर्व है कि ये दूसरा पर्व है. इस मैच में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. बचे हुए 24 गेंद और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता है. अगर इस ओवर में 24 रन बनाते हैं तो सम्मानीय बर्थडे आज जिनका जन्मदिन है राजू शेठ सालुंके साहब इनकी जानिब से अगर 2 ओवर में मैच जिताते हैं तो 10,000 रुपए का कैश प्राइज होगा. गोलंदाजीच्या मोर्चावरती सूरज पाटील आलाय. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा वाईड आहे, तैनात आहे, त्यामुळे धाव घ्यायची नाहीये हे ठरवलं गेलंय. बघा मी कौतुक करेन मृणालचा पुन्हा एकदा. 8व्या पहिल्यावरचा पहिला बॉल जिथे त्यांनी चेंडूचा अंदाज घेतला, खेळपट्टीचा अंदाज घेतला. कुठली धाव घ्यायची नाही, रिस्क घ्यायची नाहीये. त्याला माहिती आहे तो शेवटपर्यंत जर टिकून राहिला तर फाईट फॉर फिनिश तो नक्कीच देऊ शकतो. यावेळेचा मिस टायमिंग फटका आहे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नशिबाच्या साथीने ताकदीच्या बळावरती मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय जरूर मात्र इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर पंचांच्या निर्णयाची वाट सुद्धा बघितली गेली. रिफ्लेक्शन्स काय कमालीचे होते. क्षेत्ररक्षक कुठे गेलाय, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. शंकराचा तिसरा डोळा होता, tenniscricket.in चा तिसरा डोळा. रिप्ले बघायला मिळेल. इथून आपण बघणार की हा सेफ आहे की चौकार याची वाच्यता पाहायला मिळणार आहे. बघा मोठा फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. एक टप्पा पडला, दुसरा सुद्धा टप्पा पडला मात्र हवेत असताना आत ढकलला की पाय ग्राउंडेड होता. याची चर्चा इथून मात्र रंगणार. जरूर. दूध का दूध और पानी का पानी, ये क्लियरिटी tenniscricket.in में जरूर यहाँ पर दिखाई देंगी. मैं सर्वे सर्वा नंदा जी घरत और उनकी पूरी टीम का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. हमारे पास वक्त है तब तक मैं उनके नाम लेना चाहूंगा. सचिन मुंडे कैमरामैन स्विच ऑपरेटर स्ट्रीम सेटअप के, तेजस कोहली रिप्लाई जो रिप्लाई देते हैं, उसी साथों साथ रोहित बंसोड़े रिप्लाई ऑपरेटर,
केदार शिर्के, सार्थक घरत, पारस पाटील, अथर्व घरत, संदीप हरले, सीत पाटिल, संतोष मास्टर कैमरा पे, सुजल खोत, मंथन मात्रे, वैभव पडवल, सौरभ शेख, साहिल चोपड़े चापड़े, यश और विराज पाटिल, ये सभी टीम कमेटी का मैं तहे दिल से tenniscricket.in की पूरी टीम का आभार व्यक्त करता हूं। एक अच्छा लाइव टेलीकास्ट उनके माध्यम से दिखाया जा रहा है और एक अच्छा थेट प्रक्षेपण tenniscricket.in के माध्यम से हम देख रहे हैं। नाही, टेनिस क्रिकेट म्हटलं की शाहरुख शेख यांचं नाव नक्कीच येईल। महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जिथे जिथे टेनिस क्रिकेटचं सेटअप असतं तिथे शाहरुख शेख हे नाव नेहमीच पाहायला मिळतं। टाईट अँगल कॅमेरा जे सर्वाधिक कठीण काम आहे हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं। त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण धन्यवाद देऊयात। हा चौकार आहे की नाही याची पाहणी केली जाणार आहे। चौकार असेल तर इथून मात्र मोमेंटम कोणाच्या दिशेने शिफ्ट होईल पडताळणी केली जाईल। क्षेत्ररक्षणाचे रिफ्लेक्शन चांगले होते। आपण जर पाहिलं तर प्रयत्न चांगले केले गेले। काही प्रेक्षकांनी मनामध्ये सांगितलं नाही नाही हा तर चौकार आहे, मात्र जे आपण जर पाहिलं ना तर समा वॉरियर्स लोणारी संघा इथून सांगत असतील नाही हा तर सेफ केलाय। नाण्याच्या दोन्ही बाजूचे विचार केले जातील। 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। चौकार जर आला तर 4 धावा ऍड होतील, जर वाचल्या तर 2 धावा ऍड होणार आहेत। जरूर फिर से एक बार थोड़ा सा खामोश माहौल, सन्नाटा छाया है, इसलिए कहा जाता है ना इतना सन्नाटा क्यों है भाई। और ये सन्नाटा जरूर क्योंकि tenniscricket.in के माध्यम से रिप्लाई आना जरूरी है। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 सभी स्टैंड यहाँ पर खचाखच भरे हुए। व्यासपीठ पर मुख्य अतिथि हम देख रहे हैं जिनका जन्मदिन है राजू शेठ सालुंके, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा। आज जन्मदिन के कमेंट्री बॉक्स के माध्यम से उनके शुभकामनाएं होगी। स्कोर कार्ड पर देखते हैं हम बल्लेबाजी करते हुए सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर, अब तक 15 रन है। रिजल्ट अभी भी बाकी है, डिसीजन पेंडिंग है, क्या डिसीजन आएगा थर्ड अंपायर के द्वारा। जबकि सूरज पाटिल गेंदबाजी के लिए है, अच्छा प्रयास किया, फील्डर ने बचाया फिर गेंद बाउंड्री लाइन के पार ही, ये पर आने वाला वक्त और समय बताएगा। एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे। दिवस रात्र या फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते। गतवर्षी आपण पाहिलं ज्या पद्धतीची लोकप्रियता प्राप्त झाली, मग आमदार साहेबांनी सांगितलं की आपण काहीतरी नवेपण आणूयात। मग नवेपण आणत असताना त्यांनी थार गाडी इंट्रोड्यूस केली। या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी आणखीन एक अनाउन्समेंट केली जाईल पुढच्या वर्षीसाठी। त्यामुळे कॅलेंडरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी आहे, आपण पुढच्या वर्षी काय करायचंय, या सगळ्या गोष्टी इथून मात्र सांगितल्या जातील। ऑलराईट, पंचांचा या ठिकाणी निर्णय आलाय की हा इथून मात्र सेफ केलेला आहे, धावा वाचवलेल्या आहेत। एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो त्या क्षेत्ररक्षकासाठी। संपूर्ण समर्पण काय असतं, एफर्ट्स काय असतात हे त्याने दाखवून दिलं। मॅचचा रिझल्ट काही लागू देत, आपण आपल्या संघासाठी किती मेहनत घेतोय, शर्तीचे प्रयत्न कशा पद्धतीने करतोय आणि आपल्याला पाहणारे हे प्रेक्षक वर्ग त्याच्यावरती आज नक्की खुश झाले असतील। मनीष क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला। मृणाल वर्सोलकर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल। खोलवा टप्पाचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय। क्रिकेटचा हा एक अनसेड रूल आहे की चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं ही क्रिकेटची परिभाषा आहे। आणि मग अशातच मृणाल वर्सोलकरला माहिती आहे आपली विकेट आपण टिकवून जर खेळलो तर एखाद दुसरा बॉल डॉट आला तर काही फरक पडणार नाहीये। त्याला माहिती आहे मोठा म्हावरा हा समुद्राच्या मध्यभागी मिळतो, अशा वेळेला रिस्क घ्यावी लागते, कधीतरी परतावं लागतं। सर सलामत तो पगडी 50, या वेळेला मात्र लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार, पराग शेळके स्टँडला अभिवादन करणारा विध्वंसक षटकार। कार्ड पर 23 रन है और निजी बल्लेबाजी करते हुए योगदान देते हुए 10 गेंदों का सामना किया और निजी 23 रन पर बल्लेबाजी करते हैं। मृणाल वर्सोलकर ऐसे ही नहीं 360 डिग्री का बेताज खिलाड़ी कहा जाता है। क्या शानदार बल्लेबाजी की है। स्वतःवरती त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, म्हणजे स्वतःचं वजन कमी करण्यापासून फिटनेस पर्यंत आणि अगदी त्याच वेळेला त्याचा तो सराव आहे ना हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। म्हणजे समुद्रकिनारी तो प्रॅक्टिस करत असतो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा तो मोठे फटकेबाजी करू शकतो। हा सराव आहे
इथून बघा आपण काय पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका तितकासा बॅटवरती चांगला येऊ शकलेला नाहीये. सूरज पाटील म्हणाला, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी तर कभी गम. जरूर यहाँ पर गेंदबाज सूरज पाटिल की भी सराहना करनी होगी. 3 गेंदों में जरूर 2 रन खर्च किए थे. चौथी गेंद पर छक्का आने के बाद 5वीं गेंद पर कमबैक किया है. 23 रन स्कोर कार्ड पर 39 रनों का टारगेट सेट किया है. अभी भी जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता है. इस मैच में कभी भी रंग बदल सकता है. रंकाचा राजा और राजा का रंग होने में देरी नहीं लगती. क्रिकेट में चुकीला माफी नहीं. अगर गेंदबाज गलती करते हैं तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. अगर बल्लेबाज गलती करते हैं तो उन्हें खामियाजा भुगतना पड़ेगा. इसीलिए तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है. जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज मृणाल वर्सोलकर 11 गेंदों का सामना करते हुए 23 रन पर बल्लेबाजी. स्क्रीन पर हम देख रहे सभी दर्शक एंजॉय करते हुए. और इस बार देखिए ऑफिशियल अंपायर रिव्यू लेते हुए क्या बल्लेबाज सेफ है या फिर उनका पाव हवा में है, ये तो जरूर थर्ड अंपायर पर रेफर करते हुए ऑफिशियल अंपायर जरूर tenniscricket.in के माध्यम से दूध का दूध और पानी का पानी थोड़े समय में आएगा. सबर करो, सबर का फल मीठा होता है. बघा काय कमालीची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची कव्हरेज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला कुठलाही फलंदाज स्टंप्ड आहे की नाही याच्याबद्दलची चर्चा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅट हवेत आहे का हे सुद्धा बघितली जाते. पाय क्रीजच्या पुढे आहे का हे सुद्धा बघितलं जाईल. सध्याच्या घडीला तरी फ्रेम मध्ये आपण पाहिलं तर पाय पुढे होता, बॅट हवेत होती. ग्राउंड करत असताना स्टंपला लागायच्या आधी बॅट ग्राउंडेड होती का यावरती सगळ्यांची चर्चा आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. 23 धावसंख्येवरती पहिला हादरा लागणार का यासाठी सर्वांचं लक्ष आहे. बघा इथून मात्र झूम केलं गेलंय. फलंदाजाचा पाय बघितला जाईल. सध्या तरी पुढे आलेला आपण पाहतोय. वेष्टीरक्षक जयेंद्र बलकवडे ते त्या ठिकाणी तैनात होता. काय कमालीची क्रिकेटची स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं कव्हरेज टेनिस क्रिकेटने सुद्धा या ठिकाणी दिलेलं आपण पाहतोय. नंदन घरत आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी आपण कौतुक करूयात. जिसको किसी का नहीं है बंधन वो है हमारा नंदन. tenniscricket.in थर्ड अंपायर कडे हा निर्णय या ठिकाणी रिव्ह्यू साठी गेलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पाहायला मिळणार आहे. बाद आहे की नाही याच्यावरची चर्चा मैदानाच्या आत होताना आपण पाहतोय. विकेट जर गेली ना तर मात्र इथून समा वॉरियर्स लोणारे संघ प्रचंड खुश होईल. कारण मृणाल वर्सोलकर बाद झाला म्हणजे आपलं अर्ध काम झालंय. मात्र 19 बॉल मध्ये 16ची रिक्वायरमेंट आहे. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये. इम्रान सर तिसरी ओव्हर आपण बघितली तर 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये जर समा वॉरियर्स संघाने चांगली गोलंदाजी केली ना तर धावफलकातून -5 सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे जिथे प्रत्येक क्षणाला सरड्याप्रमाणे हा रंग बदलतो आणि ते चित्र आपण मैदानाच्या आत अनुभवतोय. 39चं टार्गेट आहे. दुसरं षटक इथून मात्र आपण पाहिलं समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि मग अशातच स्टंप्ड आहे की नाही याची चर्चा. विकेटच्या पाठीमागून जयेंद्र बलकवडेचं कामगिरी कमालीची आहे. दोन्हीकडचे रिफ्लेक्शन्स एका बाजूला. यस बल्लेबाज सेफ है, नॉट आउट. यहाँ पर थर्ड अंपायर रेफर डिसीजन आता हुआ क्योंकि उनका पांव क्रेजिंग में था और जब तक गेंद लगाते हैं तब तक वो उनका बल्ला अंदर आता हुआ, पांव अंदर आता हुआ. बल्लेबाज सेफ. और जरूर सूरज की सराहना करनी होगी आकाश सर क्योंकि छक्का आने के बाद भी लगातार की 2 गेंदें यहाँ पर बिंदी कराते हुए कमबैक किया है गेंदबाज सूरज पाटिल ने. पंचांनी या ठिकाणी मात्र इशारा केलाय. षटक क्रमांक 3 या स्पर्धेतील स्पेशल एलिमेंट चॅलेंज ओव्हर अर्थातच 50-50 म्हणून पाहायला मिळते. बघा मृणाल वर्सोलकरने आज देवाचं नामस्मरण केलंय. देवाचा अर्थात टीका सुद्धा लावलाय आणि मग अशातच देवाची साथ ज्याला असेल ना, म्हणजे मराठीत एक म्हण आहे की देव तारी त्याला कोण मारी, अशीच काहीशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. इथून समा वॉरियर्स लोणारे संघाने आनंद व्यक्त केला होता. चला विकेट मिळाली, हायवेवरचा स्पीड ब्रेकर दूर झालाय. मात्र अशातच नशिबाची साथ मिळाली. पाय ग्राउंडेड सापडला लाईनच्या आत. अचानक विथ दॅट रिॲक्शन त्या ठिकाणी आला आणि त्याचमुळे का होईना नशिबाच्या साथीने इथून मात्र बचावलाय. यश जंगली पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येणार आहे. बघा मी मृणालचं कौतुक का करेन पुन्हा एकदा बघायला मिळेल.
मृणाल वर्सोलकर आपण जर बघायला गेलो ना तर आपण ताकदवान अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं जातो, मात्र स्मार्ट क्रिकेटर सुद्धा आहे तो. त्याने काय केलं, पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली, म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. पहिले 12च्या 12 बॉल्स त्याने स्वतः खेळला ॲज अ लीडर म्हणून. अशा पद्धतीची भावना की आपण मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो, स्वतःच्या मनावरती असलेला हा आत्मविश्वास तितकाच महत्वाचा आहे. वळीयत मैदानावरती जिथे केदार बिर्जे आलाय म्हणजे अचूकता आली, केदार बिर्जे आलाय म्हणजे वलय आलं, आणि केदार बिर्जे आलाय म्हणजे वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नमुना आलाय. यस एब्सोल्युटली. और देखिए गेंदबाजी करते हुए केदार बिरजे जिन्होंने पहले ओवर में 15 रन खर्च किए, पर इस बार कम बैक करते हुए 18 गेंदे और 16 रनों की आवश्यकता थी. पहली गेंद डॉट कराते हुए कम बैक करना जरूरी है. इस बार थर्ड बैट की दिशा में खेलने का प्रयास. फील्डर है, एक ही प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन, जब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 24 रन स्कोर कार्ड पर. 39चं टार्गेट आहे. दुसऱ्या अर्थात आपण पाहिलं 2 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती आपण जर पाहिलं तर जमा झाल्या होत्या 23 धावा. आणि मग अशातच केदार बिर्जेने 50-50चं ओव्हर स्वतःवरती घेतलंय, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. मात्र मैदानावरती कर्णधार ठरणारा मृणाल वर्सोलकर यावेळेला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. चॅलेंज ओव्हर आहे, म्हणजे उर्वरित 4 बॉलवरती 9 धावा केल्यात तर ठीक, केल्यात तर तुम्हाला बोनस म्हणून 5 धावा मिळतील. समजा नाही केल्यात तर मात्र तुमच्या टोटल स्कोअरमधून 5 धावा वजा सुद्धा केल्या जाऊ शकतात. ही किती कमालीची कन्सेप्ट आहे, आणि मी खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचं आणि MD फाउंडेशनचं कौतुक करेन की अशा नवीन नवीन संकल्पना अलिबागच्या क्रिकेटमध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या, त्याबद्दल आपले त्रिवार अभिवादन. हलक्या हाताने फटका खेळलाय मृणालने सुद्धा, या चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. मृणालला माहिती आहे की ही ओव्हर कठीण आहे, या ओव्हरला जर आपण नीट खेळून काढलं तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याकडे संधी आहे, आपण ती मॅच लास्टपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीचं साधारणपणे चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र येणारे 15 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 14ची रिक्वायरमेंट आहे. रसिक मायबा प्रेक्षक जाणकार प्रेक्षकांनी सांगितलंय की या 3 बॉल्सवरती जर धावा कमी आल्या ना तर कॅल्क्युलेशन बदलेल. LBWचं जोरदार अपील केलंय, दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण पाहिलं जोरदार अपील झालं. LBWचं अपील पंचांनी फेटाळून लावलंय, मात्र धावचित असेल की नाही यासाठी पुन्हा एकदा 3ऱ्या पंचांची मागणी पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती, हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळत आहेत. ट्विस्ट, टर्निंग पॉइंट, ग्लोविंग टू ग्रोविंग अशा पद्धतीची लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावचित आहे की नाही याची चर्चा इथून मात्र केली जाईल. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. 3रं षटक प्रगती पथावरती, व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश केलाय. ही स्पर्धेचं खऱ्या अर्थानं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे किंबहुना महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुठच्या तरी संघ मालकाला, विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार दिली जाईल. फलंदाज, गोलंदाज किंबहुना मालिकावीर यांना वेगवेगळी पारितोषिके आहेतच, मात्र संघ मालकाला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तो नेहमी तुमच्या संघावरती विश्वास ठेवतो, तुम्हाला खेळण्याची संधी देतो, व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तुमच्या खाण्यापिण्याची सोय करतो, नाश्ता पाण्याची सोय करतो, गरज पडली तर राहण्याची सोय करतो. मग अशा संघ मालकाचा विचार कोण करणार? तर त्यासाठी पुन्हा एकदा सेनेचा शिलेदार, सर्वसामान्यांचा नेतृत्व, अर्थातच दमदार आमदार, तरुणांचे प्रेरणास्त्रोत महेंद्र शेटजी दळवी यांनी ही संकल्पना घेतली. काहीतरी नाविन्यपूर्ण फलंदाज, OUT महत्वपूर्ण फलंदाज, मॅच मध्ये टर्निंग ट्विस्ट, फ्लाइंग जेट मैदानाच्या आत काय आपण पाहिलं, हवेवरती स्वार झाला जयेंद्र मलकवडे. इथून पुन्हा एकदा हवाई सफर हनुमानाप्रमाणे गेला. चैलेंज ओवर में मृणाल वर्सोलकर जैसे बल्लेबाज आउट हो चुके हैं, इसीलिए तो कहते हैं ना, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था. और रनआउट के रूप में बल्लेबाज आउट होते हुए चेक कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ घेतोय. जिथे या विकेटसाठी आपण पाहतोय जो विकेट कीपर होता ना, त्यासाठी दमदार आमदार यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या
आपल्या दमदार आमदारांसाठी आणि विकेट किपर सुद्धा साठी सुद्धा झाल्या पाहिजेत ओव्हर टू बॉक्स. सन्मान्य चारविल यांच्याकडनं विकेट किपर जयेंद्र बलकवडे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. विकेट प्राइजलेस आहे, अमूल्य आहे, अतुलनीय आहे, अशा पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. फ्लाइंग जेट प्राईड ऑफ थेरोंडा पाहायला मिळाला, ज्याने फलंदाजी सोबत आता यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा संपूर्ण समर्पण केलंय. कौतुक करावं लागणार आहे. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट येणार का, रोमहर्षकता वाढणार का हे पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉल्सवरती केवळ 2 धावा आल्यात. येणाऱ्या 2 बॉल्सवरती आता मात्र 8 धाव्या कराव्या लागतील. जर तुम्ही 8 धावा केल्या तर प्लस 5 धावांचा बोनस मिळेल, आणि जर या 8 धावा नाही झाल्या तर तुमच्या टोटल स्कोर मधून 5 धावा मायनस करण्यात येतील. एक अद्भुत अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन. क्रिकेटमध्ये पायथागोरसचा सिद्धांत पाहिला, क्रिकेटमध्ये न्यूटनचा लॉ पाहिला, आता क्रिकेटमध्ये ही 50-50चा लॉ सुद्धा आपण अनुभवणार आहोत. सर चैलेंज ओवर का मैच और 2 गेंदें शेष है और 2 गेंदों में 8 रन बनाने, अन्यथा 5 रन माइनस किए जाएंगे. गेंदबाजी करने वाले गेंदबाज केदार बिरजे की सराहना करनी होगी. पहले ओवर में 15 रन खर्च किए, पर इस बार मृणाल वर्सोलकर जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त की है. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याच्या चक्करमध्ये लाईन आणि लेंथ पासून थोडासा भरकटलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. सुमेध जाधव या ठिकाणी मैदानाच्या आत आलाय. पेजारी अलिबाग विभागाला जो बिलॉंग करतो, डावखुरा फलंदाज म्हणून त्याची या ठिकाणी वर्णी लागली आहे, जो पेजारी संघासाठी नेहमी ओपनरची कामगिरी करतो. यावेळेला काय घडलंय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. या मॅच मध्ये नवीन कहाणी आली आहे, ट्विस्ट आली आहे, रंगतता आली आहे, रोमहर्षकता आणि चुरस सुद्धा वाढली आहे. मारू, यहाँ पर छक्के की आवश्यकता थी, 2 गेंदों में 7 रनों की आवश्यकता थी, और जरूर यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज केदार बिरजे. चला इम्रान सर, आपण कॅल्क्युलेशन वरती पुन्हा एकदा बोलूयात. येणाऱ्या 13 बॉल्स वरती 13ची रिक्वायरमेंट आहे. 50-50 चॅलेंजर ओव्हर प्रमाणे जर म्हणायचं झालं तर एका बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सत्ता मारणं फलंदाजाच्या हातात नाहीये. गोलंदाजाने चुकी केली तर आणि तरच आपल्याला संधी उपलब्ध होईल. त्यामुळे समा वॉरियर्स लोणारी संघाच्या बाजूने जर असा विचार करायचा निर्णय घेतला ना, तर जर हा बॉल डॉट आला किंवा 7 पेक्षा कमी धावा आल्या तर टोटल मधून आपण 5 धावा मायनस करणार आहोत. त्याच्यामुळे कदाचित समा वॉरियर्स लोणारे संघासाठी एक संधी उपलब्ध होईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वॉटर स्पोर्ट साखर संघाला इथून मात्र मॅच वरती टिकून राहणं गरजेचं आहे. मृणाल वर्सोलकर भलेही बाद झाला असेल तरी सुद्धा नवीन आलेला फलंदाज अक्षय पाटील आणि यश जंगलीला आता मात्र या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. कारण क्रिकेट एका खेळाडूवरती तुम्ही नाही जिंकू शकत. इथे पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. वाईट बॉल आलाय, वाईट परिस्थिती उद्भवली आहे, वाईट क्षणी हा वाईट आलाय. कारण का, आता मात्र येणारे 12 बॉल 13ची रिक्वायरमेंट. एका बॉलवरती 6 धावा जर आल्या प्लस 5 धावांचं चॅलेंज ओव्हरचं हे बेनिफिट आपल्याला नक्की मिळणार आहे. चांगला बॉल आलाय. इथून मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथून मात्र समाप्त झालेत. 3 षटकांची सांगता. 27 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. 50-50 ओव्हरचं कॅल्क्युलेशन सुरू केलंय. आमचे गुणलेखक इथून मात्रच कळवतील की येणारे 12 बॉल्स मध्ये 17 धावांची आवश्यकता. कारण धावफलकावरती 22 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. 12 मध्ये 17. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. इथून मात्र एक रणनीती बनवली गेली. समा वॉरियर्स लोणारे संघ एकत्रित आलाय. नवेदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्रित आले. कोणी रोह्याचा आहे, कोणी मुरुडचा आहे, कोणी अलिबागचा आहे. मात्र एकत्रित येऊन क्रिकेट हा खेळ सणासारखा साजरा केला जातोय. प्रत्येक क्षण अनुभवला जातोय. अनुभवण्याचं कारण काय, ही दिमागदार, दैदिप्यमान, डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीचं हे चषक आपल्याला पाहायला मिळतंय.
डोळ्यांचं पारणं फेडणारे हे चषक, ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचे जनक सन्मान्य महेंद्रशेठजी दळवी यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात, धन्यवाद देऊयात की इतकं मोठं प्लॅटफॉर्म आम्हा सर्व अलिबागकरांसाठी, मुरुड तालुकावासियांसाठी आणि रोहावासियांसाठी उपलब्ध करून दिलंय. येणारे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. आज ज्यांचा वाढदिवस आहे सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला 4 चांद लावताना पाहायला मिळाले. बर्थडे त्यांचा आहे, मात्र रिटर्न गिफ्ट त्यांनी चांगल्या खेळाडूंना दिलंय. ओहो, और इस बार देखिए नो FIR, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज OUT, आउट. यहाँ पर बल्लेबाज को आउट करार कर दिया है. कमाल की गेंदबाजी, 12 गेंदें विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज डीजे मास्टर. विकेटच्या समोर पकडला गेला. इथून मात्र आपण पाहतोय बाद झालाय तो म्हणजे यश जंगली. नवीन फलंदाज आलाय, नवीन रणनीती येणार, नवीन संधी उपलब्ध होणार. कौतुक करूया निशांत कडवे झुंज दिली आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे तरी सुद्धा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आम्ही आमची झुंज, जिद्द, चिकाटी सोडणार नाही. हा माइंडसेट असणं गरजेचं आहे. ग्रोथ माइंडसेट मॅच्युअर्ड क्रिकेट मैदानाच्या आत निशांत कडवे आणि समा वॉरियर्स लोणारे संघाकडून. यस आकाश सर, इसीलिए तो कहते हैं ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं, और यहाँ पर लड़ते हुए दिखाई दे रहे निशू. मैदानाच्या आत आपण पाहतो नवीन फलंदाज जरूर आलाय. अक्षय कांबळी आलाय. अक्षय कांबळीच्या बॅट मधून मोठा फटका. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती परिपक्वता असावी, मात्र चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार. जरूर फील्डर का ध्यान किधर था और गेंद बाउंड्री लाइन के पार चौकार आता हुआ. ओहो, फिर से एक बार देखिए सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. अक्षय कामली, खिलाड़ियों के खिलाड़ी आज इस मैदान पर बरसते हुए. गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के पार, षटकार. आज मैदानाच्या आत अक्षय कांबळी नावाचं वादळ घोंगावलं, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं. आणि इथून मात्र मॅचला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोर लेवल झाली आहे, 1 धावेची आवश्यकता. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार, आनंददायी, हर्ष उल्हास करणारा षटकार. डीजे थोड़ा ध्यान दीजिए, और इस बार 1 रन की आवश्यकता है. 8 गेंदें और 1 रन की जरूरत है. ओहो, सन्मान सिंसिबल क्रिकेट. यहाँ पर शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में अक्षय पाटिल यहाँ पर बल्लेबाजी करते हुए. यहाँ पर सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए कड़वी झुंझी और सुपर 16 में प्रवेश करते हुए टीम यहाँ पर जरूर हम देख रहे सैंडी वॉटर स्पोर्ट्स साखर. सन्मान्य मुकेशजी बामजी, मृणालजी वर्सुलकर यांचं आपण कौतुक करूया. मुकेशजी बामजी स्वतः संघ मालक आणि संघ कर्णधार अर्थात मृणाल वर्सुलकर ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आणि अगदी त्याच वेळेला गौरवजी बामजी यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्यांनी संघ मालकाची भूमिका स्थापन केली. आणि काय कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आत आपण पाहतोय. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि त्यात अभूतपूर्व मॅचेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय कांबळीला पारितोषिक या ठिकाणी आलंय 2000 रुपयांचं कॅश प्राइज. गौरवजी बामजी आणि मुकेशजी बामजी संघ मालक यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सन्मान्य महेंद्रशेठजी दळवी यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय.
अक्षय कांबळीला हे पारितोषिक आहे. बघा अक्षय कांबळी हा